जी माणसे एखाद्या कामाचा निग्रह करतात त्यांना यश मिळतेच. गणेश नाईक. जी माणसे निग्रह करतात त्यांना यश मिळते. माणसांनी आग्रह करावा, निग्रह करावा, दुराग्रह करू नये असे सांगतानाच पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुढे सांगितले की या समाजाचे आणि माझे जे ऋणानुबंध आहेत त्यासाठी या तुमच्या संस्थेला 25 लाख रुपये देतो अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच पुढे सांगितले की आपण व आपले सहकारी ज्या भावनेने समाजाच्या कार्यपूर्तीकरिता झटत आहेत, अतिशय चांगल्या मार्गाने जात आहेत. दुसऱ्या पक्षाचा माणूस चांगले काम घेऊन आला तर ते काम करणारा गणेश नाईक आहे. समाज भवनाचे काम 4 वर्षात पूर्ण झाले तर आप्पा म्हणजेच हितेंद्र ठाकूर आपणच उद्घाटनासाठी असू हा विश्वास समाजाला दिला. ते संत रोहिदास सामाजिक संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर हेमंत सावरा, डॉक्टर किरण जाधव, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक, ॲडव्होकेट राजाराम मुकणे, माजी महापौर नारायण मानकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष संदेश जाधव यांनी सांगितले की समाज धुरीणांचे कार्य व त्यांच्या स्मृती जागृत राहून तरुण पिढीला मार्गदर्शन व्हावे म्हणून आमची समाजभूषणे व चालीरीती या ग्रंथाचे प्रकाशन आणि समाजभूषण पुरस्कार आयोजित करण्यात आले आहे. संत रोहिदास बहुउद्देशीय भवनाकरिता संकल्प असून शासकीय जागा मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात त्यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली. यावेळी डॉक्टर किरण जाधव यांनी समाजभूषण पुरस्काराच्या वतीने बोलताना सांगितले की बहुजन समाजामुळेच आमची प्रगती झाली आहे. तर खासदार हेमंत सावरा यांनी उत्तम सुनियोजित कार्यक्रमाचे कौतुक केले. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संत रोहिदास बहुउद्देशीय भवनास जागा मिळवून देण्यासाठी पालकमंत्र्यांना शिफारस केली. यामध्ये आपण स्वतः सहानुभूतीने लक्ष घालावे अशी विनंती केली. कार्यक्रमाचे आभार सुभाष पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक खांबीत, भगीरथ भोईर, संदीप राऊत व सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी जव्हार, वाडा, विक्रमगड, डहाणू, पालघर, ठाणे, डोंबिवली, शहापूर, वसई येथून समाज बांधवांनी सभागृह तुडुंब भरले होते. समाजभूषण पुरस्कार दलित मित्र राजाभाऊ जाधव, डॉक्टर किरण जाधव, ॲडव्होकेट राजाराम मुकणे, भास्कर खांबीत यांच्यासह 30 समाजधुरीणींना मरणोत्तर व ह्यातीत असलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुभाष पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पारंपरिक सण व उत्सव दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रम समाज बंधू भगिनींनी सादर केले. शांताराम वाळिंजकर, संतोष जाधव, योगेश केळवेकर यांनी दिग्दर्शन केले.